जय जय रघुवीर समर्थ. दशक 10वा. समास 4. बीजलक्षण निरूपण. श्री गुरुभ्यो नमः. उत्पत्ती पाहू गेल्यास मानवापासून मानव निर्माण होतात, पशुपासून पशु जन्मतात, ही गोष्ट प्रत्यक्षच आहे. त्याप्रमाणेच पक्षी, भूचर, वनचर, जलचर इत्यादी सर्वांचा जन्म होतो. या प्रत्यक्ष गोष्टीला पुन्हा वेगळे प्रमाण नको. सदैव निश्चित असलेल्या गोष्टीबद्दल तर्कवाद करीत बसणे वाट सापडली असतानाही आड वाटेला गेल्याप्रमाणे होय. असो चांगले असो वा वाईट असो, शरीराशिवाय शरीर निर्माण होत नाही हे सिद्ध आहे. आता हा उत्पत्ती क्रम कोणी कसे केले, त्या उत्पत्तीकर्त्याचे शरीर कोणी निर्माण केले असा विचार करू लागलो की आधी त्याही आधी असे करीत करीत खूप मागे गेलो. पण काय झाले? प्रथम शरीर कसे झाले, कोणी कशी त्याची रचना केली, या मूळ महत्वाचा संशय तसाच राहून गेला. आता हा विषय समजावून सांगत आहोत. पटत असतानाही विनाकारण संशय मात्र घेत बसू नका. योग्य रीतीने प्रतीती होणे हेच प्रमाण असून मूर्खांना ते पटत नाही. तात्पर्य विश्वास ठेवून प्रतीती वाक्याने या सूक्ष्म विषयाचे ग्रहण करा. ब्रह्मामध्ये मूळ माया झाली, तिला अष्टधा प्रकृती असे म्हणतात. हे पंचभूत त्रिगुणांचे मिश्रण आहे. ही मूळ माया वायुरूप असून वायूमध्ये जाणीव वास करते. ती जाणीवच मूळ इच्छा आहे असा संकल्प झाला तरीही तिचा ब्रह्माशी काही संबंध नाही. ब्रह्मावर इच्छेचा आरोप केला तरीही ती काही त्याला चिकटत नाही, कारण निर्गुण आत्मा शब्द कल्पनेला अतीत होऊन आहे. तसाच असतो ब्रह्मरूप ही आत्म्याची निर्गुण वस्तू असून सर्व नाव वगैरे भ्रम आहे. आत्म्याला कल्पना करून त्याच्यावर आरोप केले तरी ते काही त्याला लागू पडत नाही. इतके असूनही बळजबरीने त्याला नाव ठेवायला लागलो तर आकाशावर दगड मारले किंवा मुष्टीने प्रहार केले तरी आकाश काही फुटणार नाही. ब्रह्म आकाशाप्रमाणे विकाररहित असून त्या निर्विकाराला विकार लावण्यास गेलो तर विकारच नाहीसे होतात. पण निर्विकार ब्रह्म आहे तसेच राहते. आता सृष्टीबद्दल प्रतीतीचा विषय ऐकून निश्चय करा, म्हणजे अनुभवाचा जय होतो. ब्रह्म हा मूलमायेच्या वायूतील जाणीवच ईश्वर असून त्यालाच सर्वेश्वर असे म्हणतात. ईश्वराने गुणांमध्ये येऊन गुणानुप्रमाणे 3 रूप धारण केली आहेत. तेच ब्रह्मा विष्णू महेश्वर होत. सत्व रज तम या 3 गुणांचे विवरण मागे केले आहेच. जाणणारा तो विष्णू भगवंत, जाणीव विस्मरण रूप तो ब्रह्म आणि विसर स्वरूप म्हणजे काही विचार नसलेला तो महेश होय. विष्णूने वायूमध्ये वायू रूपाने राहून पुढे 4 भुजांचे रूप धारण केले. त्याचप्रमाणे ब्रह्मदेव आणि महेश यांनी सुद्धा 4 मुखांचे आणि 5 मुखांचे रूप धारण केले. त्यांना गुप्त किंवा प्रकट होण्यास काहीही वेळ लागत नाही. मानवच गुप्त प्रकट होतात. ही गोष्ट प्रत्यक्ष असताना ते शक्तिमान देव तसे होतात. यात काय आश्चर्य? देवदेवता आणि भूत क्षुद्र देवतांमध्ये अधिक सामर्थ्य असते. त्याचप्रमाणे राक्षसामध्येही ही शक्ती असते. एवढे दूरवरचे कशाला हो? झोटिंग हे वायू रूपाने राहत असून एकदम खळखळ असा आवाज करीत ते फिरत असतात आणि अचानक खोबरे खारका फेकतात. तुम्ही हे सर्व खोटे आहे अशी भावना करून घेऊ नका, कारण झोटिंग इत्यादींच्या घटना अनेकांना माहीत आहेत. त्यांनी त्या प्रत्यक्ष पाहिल्याशी आहेत. असो, माणसंही वेगळे शरीर धारण करतात आणि परकाया प्रवेश करू शकतात म्हटल्यावर परमेश्वर शरीर धारण करतो, त्यात आश्चर्य ते कसले? सारांश, वायुरूप असणारे देह धारण करून ब्रह्मा विष्णू महेश्वर झाले आणि तेच पुढे पुत्र पौत्र रूपाने विस्तार पावले. ब्रह्मादींनी संकल्पनेच स्त्रियांची कल्पना केली की स्त्रिया उत्पन्न होतात, पण त्या जीवांची निर्मिती करीत नाहीत. इच्छेनेच पुत्रांची कल्पना करून निर्माण करतात, अशी त्याची सृजनशीलता आहे. असो, ब्रह्मदेवांनी जगाचा संकल्प केला तेव्हा त्यांच्या इच्छेप्रमाणे जग निर्माण झाले आणि त्यांनी जीव कोटींना जन्म घातले. ब्रह्माने वेगवेगळ्या प्राण्यांचे संकल्प करताच त्यांच्या इच्छेप्रमाणे अंडज, जारज इत्यादी स्त्री पुरुषांच्या जोड्या प्रकट झाल्या. त्यातील काही घामामुळे जन्मले ते स्वदेज झाले.
काहींनी वायूमुळे जन्म घेतला ते उद्विज झाले. असो मानवाची जादू विद्या, राक्षसाची विद्या यापेक्षाही ब्रह्मदेवाची सृष्टी विद्या ही अत्यंत विस्मयकारी आहे. ब्रह्मदेवानं ज्ञानहीन आणि सज्ञान प्राणी निर्माण करून वेद सांगत त्यांना मार्गी लावले. अशा तऱ्हेने ब्रह्मापासून सृष्टीची रचना झाली. त्यानंतर शरीरापासून शरीर जन्मत सृष्टी विस्तार पावली. आता सर्व काही विचाराला पटून सवशरीरम कशी निर्माण झाली असतील हा संशय नाहीसा झाला. सृष्टी उत्पन्न झाल्यावर विष्णू तिचे कसे परिपालन करतो या विचाराचेही श्रोत्यांनी परिशीलन करावे. विष्णू जन्मलेल्या सर्व प्राण्यांचे मूळ रूप असलेल्या जाणीवेने जाणीव त्यांचे संरक्षण करतो. त्याशिवाय तो शरीर धारण करून अनेक दैत्यांना धडा शिकवतो. अनेक अवतार धारण करून दुष्टांना ठार मारण्यासाठी आणि धर्मसंस्थापनासाठी विष्णूचा जन्म असतो. म्हणून धर्मसंस्थापना करणारे पुरुष हे सर्व विष्णूचे अवतारच आहेत. अभक्त असलेले सर्व दुष्ट लोक साहजिकच राक्षस आहेत असे सिद्ध झाले. आता जन्मलेले सर्व प्राणी अज्ञानाने नाश पावतात. महेश आपले मूळ रूप असलेले अज्ञानाने सर्वांना ठार मारतो. रुद्र शरीराने जळत उठला की जीवसृष्टीचा नाश होतो. त्या संहार काळात विश्व जळून जाते. पहा ना, उत्पत्ती स्थिती संहाराची कथा कशी आहे. कल्पांतातील संहाराची गोष्ट पुढील समासामध्ये विस्ताराने सांगत आहोत. श्रोते हो, ते तत्परतेने ऐकायला हवे. तेथे आम्ही सांगत असलेले पंचप्रलय जो जाणतो तोच ज्ञानी पुरुष होय. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे दशम दशके बीज लक्षण निरूपणम नाम चतुर्थः समासः समाप्तः. जय जय रघुवीर समर्थ.